जेंट्स कुत्रे तुला काय टाइमपास मध्ये पैदा केलं तुझ्या बापानं होय का कसं पैदा केलंय तुझ्या बापाला फोन लावून नाही मी तुला पहिला लाव मग आधी वर्षी सावलात माझा अंगलट लट करायचं भैया हिने पडतात आता पुढे जाऊन आज माझे 2 झपके ध्यानात ठेवतील आयुष्यभर तू बरे तुझी गाडी आहे तुझ्या हातात काढलीस का तुला काय रोग आता असं काढून बसायला पूर्ण गाडी अनबॅलन्स होती तिची बी इतकं भीती वाटायची मला इथून गेला असतो तोंड वाचून मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत करायला फक्त तू जिम्मेदार होती आजची गाडी अशा अनबॅलन्स जाती ना तुझी काय म्हणून सांगितलं तुला वाकडं बसायची सरळ बसायचं एक तर करायला होती किती चालला काय करत होती तुला वाकडं व्हायची काढायला पाहिजे व्हिडिओ करून तुला दाखवायला पाहिजे होते माझा आई तू कशामुळे व्हायला मलाही 2 मुली कळलं ना तू तुमच्या एकाचे माय बापाला खरंच शाने हाव ना तुम्ही लय घाण मुली ना एवढ्या लोकांच्या मुलं घाण मुली कोण लावतं सांगायचं विचारते तुमच्या माय बापाला टाइमपासचे आहो का पैदाशी आहो का तुम्ही तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यांनो कसं पण बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला जीव लय उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया टाइमपास करतो ड्युटी मध्ये ह्या पूर्वायला मी तुमची दूध पाणी आणलंय मी खोटं सांगत नाही गेला वासून तर रडतेल आयुष्यभर माय बाप आता आलेले गेल्या म्हणून। बताया जा रहा है कि ये वीडियो लातूर का है। यहाँ पे 3 लड़की लोग बिंदास बेफाम होकर गाड़ी चला रही थी तो ट्रैफिक महिला पुलिस ने उनको रोका, अच्छे से चपाटे दिए और उनको समझाए कि अभी क्या ही बताऊं, बाकी आप वीडियो में देख चुके हो। तो कहने का मतलब इतना ही है, बिना लाइसेंस के अपने बच्चों को गाड़ी ना दें। दूसरी बात, ड्राइविंग कैसा होना चाहिए ये भी सिखाना ज़रूरी है। आप मैं देखता हूँ, मैं हर रोज़ देखता हूँ बच्चे 60-80 के स्पीड से मेन सिटी में गाड़ी चलाते हैं, तो एक बड़ा खतरे का आह्वान है। और एक तो आपके बच्चे अगर गाड़ी चला रहे बिना लाइसेंस के और किसी को डैश कर भी दिया तो खुद का तो नुकसान करके लेंगे, लेकिन सामने वाला जो अपने ड्यूटी से जा रहा है, कोई स्कूल से जा रहा है, कोई वर्कर जा रहा है, कोई मैं काम करके घर जा रहा हूँ, उसका भी नुकसान कर दोगे। ऐसे देखो, सीधी सी बात है, जान है तो जहान है। अपने बच्चे भी सेफ रहे और दुनिया भी हमारे बच्चों के ड्राइविंग से सेफ रहे, तो ये इतना ज़रूर याद रखिएगा। थैंक यू सो मच। जय हिंद, जय भारत।